आपण पाहिलं ज्याच्या नावामध्ये भय नाही असा अक्षय गुंड आपण पाहिलं, हा मात्र गोलंदाजी मार्करी गुण लेखक. चला पटकन वैभव सर थांबा. दोन्ही संघांना विनंती असेल आपले 12वे खेळाडू ताबडतोब समालोचन कक्षामध्ये यायचे. चालू करा सर. 12वा खेळाडू सामन्याला येथे मात्र सुरुवात केली जाते. पहिला चेंडू येथे पाहिलं मोठा अपील नकार असेल. अक्षय गुंड आपण पाहिलं फ्रॉम काटाळवाडा ह्या गावचा असणारा हा खेळाडू आहे. स्ट्राईकला आपण पाहिलं फलंदाजी मार्कवर. वाह जबरदस्त प्रात. चेंडू जाते सीमा रेषे बाहेर. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय माणिकशेठ झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस गारखिंडी यांचा खतरनाक षटकार. एक पारितोषिक या ठिकाणी येताना जे पाहायला मिळते, सन्माननीय चंद्रकांतजी शेटे सर आज समालोचनासाठी या ठिकाणी आले. गारखिंडी गावाचं नेहमीच प्रेम त्यांच्यावरती या ठिकाणी सन्माननीय राजू शेठ झिंजाड यांच्या वतीनं 500 रुपये आणि त्याचबरोबर सन्माननीय प्रवीण चौगुले यांच्या वतीनं 500. प्रिन्स दादा यांच्या वतीने देखील 500 रुपयांचं पारितोषिक आदरणीय चंद्रकांत शेटे सरांसाठी या असतील. गोलंदाजाचं समीकरण असं राहील या ठिकाणी 4 गोलंदाजांचा वापर करता येईल. बाहेरचे 3 आणि गावातले 1 आणि गावातले 2 किंवा बाहेरचे 2. एक गोलंदाज 2 षटक टाकू शकतो. बाहेरचा किंवा गावातला 1 गोलंदाज 2 षटक टाकू शकतो आणि हा नियम संपूर्ण स्पर्धेसाठी असेल. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. हो सुंदर फटका. चेंडू जातोय सीमा रेषेला बिलॉंग करणारा असेल. गणागती प्रहार. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय महेंद्र शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. 11 धावा आपण पाहिलं. धाव फलकावे. डाव्या हाताचा संदीप नावाचा खेळाडू आपण पाहिलं स्ट्राईकला सज्ज आहे. वाह फ्लॉकर चेंडू आहे. चेंडू आपण पाहिलं कायसा बाहेर टाकला गेलेला आउटस्विंग चेंडू पाहायला भेटलेला आहे. अप्रतिम चेंडू खऱ्या अर्थाने इथे पाहायला भेटतो. पहिला दिवस आहे. सेकंड मॅच आपण इथे खऱ्या अर्थानं जे आपल्या भेटीला आलेली आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल. डीप लॉंग मधून चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. चौकार. पाहुनी मोका. हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओली भेळ सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खणखणीत चौकार. आपण पहिल्या षटकाचा खेळ ते समाप्त झालाय. धापलक एकूण धावसंख्या जर पाहिले बिनबाद 15 धावा मात्र बनवले गेलेले. हर्षल आणि संदीप अशी जोडी आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं दुसरे षटक येथे पाहायला भेटेल. पहिल्या दिवशी आपण पाहिलं अतिशय सुंदर गर्दी येथे पाहायला भेटते आणि गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं ह्याच गावाला बिलॉंग करणारा खेळाडू
जो लावतो लाळा त्याचं नाव बाळा. बाळा हा गोलंदाजी मार्कवर आहे. गारखिंडी नगरी ज्यांच्या आवाजाने दुनिया नसती सारी. आपण पाहिलं कैलासवासी सीताराम दादा चौधरी, ज्या माणसानं महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने सुरुवात आपल्या सुंदर आवाजाने केली आणि त्यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय एक भव्य दिव्य स्पर्धा इथे आपण पाहतो. गोलंदाजी मार्कर सज्ज असेल बाळा. राईट आर्मवर मारा पाहायला भेटेल. ओहो बाळा लावलाय पहिला धक्का. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. एक बाद 15 धावा. न्यू बॅटर आपण पाहिलं. प्रवीण मात्र मैदानाच्या आतमध्ये चाललेलं आहे. आता एकीका आवाजाचे बाजू आमचे प्रवीण गायकवाड सर आणि दुसरी का आज चालले प्रवीण सर. सेम टू सेम कॉपी पाहायला भेटते. एक बाद 15 धावा आहे. अप्रतिम क्षेत्राचे नेते जे पाहायला भेटत आहे. आपण पहिलं 2 षटक खऱ्या अर्थानं कंपल्सरी गावच्या खेळाडूला ज्या ठेवले गेलेले आहे. स्ट्राईकला आपण पाहिलं प्रवीण सर असतील. शांत वातावरणाने अशांत खेळीची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जी पाहायला भेटते. या अगोदर आपण पाहिलं चंदू सरांचा सुंदर आवाज खऱ्यानं आपल्याला जो ऐकायला भेटला. वा बॅटचा यूज आहे. खेळाडू आपण पाहिलं चेंडूवरती येतोय. एक धाव मात्र घेतली जाते. एका धावेनंतर धाव फलकाव. 16 धावा मात्र पूर्ण आहे. शिवझुंजार मित्रमंडळ आयोजित गारखिंडी प्रीमियर लीग 2024 वर्ष 7वे. आपण पाहिलं अतिशय अप्रतिम असं नियोजन आहे. एकूण 6 संघांचा समावेश आहे. 3 दिवस चालणारी स्पर्धा आहे आणि राऊंड विकेटचा मारा इथे खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला भेटेल. बॅटचा यूज आहे. खेळाडू चेंडूवरती आहे. एक धाव मात्र घेतली जाते. धापलकाव धाव संख्या 17 धावा. एक बात आपण जर पाहिलं खऱ्या अर्थानं प्रवीण गायकवाड सर माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद सर. ओके डान्स साठी. ओ चेंडू आहेत आणि ते झेल मात्र ड्रॉप. देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं असं म्हणलं जातं. मित्रांनो बक्षिस काय दिली जातात, कोणासाठी दिली जातात, विक्रम का रचले जातात, विक्रम का मोडले जातात. जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे. कलाकाराचे गाव कलाकाराला ठाव. जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे. 17 धावा आहे. 18 धावा मात्र पूर्ण केले गेलेले आहे. वाह सुपर डुपर फटका. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. षटकार. 24 धावा. पूर्ण केले गेले. घाली लोटांकन वंदन चरण डोळ्याने पाहिजे तू रूप तुझे. आणि आज आपण पाहिलं खेळाचं रूप खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूचा जन्म 24 तारखेला झाला. आता या वाक्य तसे दीपक सरांचे, परंतु थोडी उचललं मी आणि टाळून टाकले. चला आतमध्ये. वाह हे खुदा सबसे ज्यादा मजबूल गुलाब का फूल हा गेला षटकार. माननीय माणिक शेठ झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस गारखिंडी यांचा खतरनाक षटकार.
30 धावा धापलका बनवल्या गेलेल्या आहे. 2 षटकांचा खेळ मात्र ते समाप्त होतोय. पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त झालेलं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये खऱ्या अर्थानं आता फेरबदल केला जाईल. वेळ पहा, वेळ अतिशय महत्वाचा आहे, याची नोंद घ्या. ही पहा ओहोर संपली. प्रायोजक जय हनुमान टूर्स अँड ट्रॅव्हल्स. प्रोप्रायटर माननीय सुनील शेठ झिंजाड. संपर्क क्रमांक 8010 720637. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. धावफलक धावसंख्या आपण जर पाहिली तब्बल 30 धावा आहे. संकेत भंडारी आपण पाहिलं, न्यू गोलंदाज आपण पाहिलं जे मैदानाच्या आतमध्ये असेल. क्षेत्ररक्षणामध्ये आता फेरबदल खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला भेटेल. चला आवरा, वेळ घेऊ नका. वेळ अतिशय महत्वाचा आहे, कारण आपण आज पहिलं उद्घाटन होतं. 3 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं स्पर्धा संपवायची, याची नोंद घ्या आणि कृपया सामन्याला सुरुवात करा. संकेत भंडारी आपण पहा, न्यू बॉलर हा मात्र गोलंदाजी मार्कवर असेल. शांत वातावरणामध्ये अशांत अशी खेळी आहे. आज टेनिक्सला आपण पाहिलं, टेनिक्सला आज सुंदर दिवस आलेले आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात आज सकाळी झालेली आहे. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट गोड होतो असं म्हणलं जातं. तो क्रिकेट का खेळ आहे आणि निश्चिततेने ठासून भरलेला खेळ आहे. पप्पू शेट्टी, तुम्हाला काय वाटतं या वाक्य? बरोबर आहे, ओके. थोडे या वर्षी पप्पू शेट शांत आहे थोडे. चला आतमध्ये आनंदाची दे आनंद तरंग सोहळा. जमलाय क्रिकेटचा महाडोळा. याच दे याच डोळा संकेत सच्चा. वा, संकेतवरती थोडा आलाय. आपण पाहिलं भूषण. ओ, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चौक. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय महेंद्र शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. 34 धावा आहे. पहिल्या चेंडूवरती भूषणच्या बॅट मधनं चौकार आलाय. या अगोदर सामना पहिला चौकाराने विजय झालेला आहे. वाह, सुंदर फटका, बिग गॅप. आणि पाहता पाहता पुन्हा एकदा चेंडू. पाहुनी मोका हा मारलाय चौका. चौकार सर. ओलिभे सेंटर. प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खणखणीत चौकार. करू दे हवा, नाव आपलंच गाजतंय बाबा. 38 धावा मात्र धावफलक झालेला आहे. 2 चेंडूवरती 2 चौकार आलेले. या ठिकाणी या साई दर्शन लॉजिस्टिकचे संघमालक सन्माननीय राजू शेठ झिंजाड लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय चंद्रकांत शेटे सर यांच्यासाठी राजू शेठ झिंजाड यांच्या वतीनं 500 आणि आमचे प्रिन्स दादा यांच्या वतीनं 500 पारितोषिक ऑनलाईन जमा केलेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. वा, बॅटचा यूज आहे. अप्रतिम चेंडू खऱ्या अर्थानं संकेतचा इथे पाहायला भेटलेला आहे. मग पहिलं गारखिंडी प्रीमियर लीग म्हणजे बक्षिसांची खैरात असणारी स्पर्धा. तुम्ही इंडियन प्रीमियर लीग आपण पाहिलं भरपूर बक्षिसं सोडली जातात, तशी गारखिंडी प्रीमियर लीग चालू आहे. मालामाल. वाव, चेंडू वाईट असेल. वाईट प्लस 2 एकूण 3 धावा. 3 धावेनंतर धावफलक धावसंख्या आपण पाहिलं. आला वेळेवर. चेंडू गेला शाळेवर. माननीय उद्धव शेठ चौधरी जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांच्याकडून डिक्लेरेशनच्या या धावा. 41 धावा मात्र धावफलक बनवले गेलेले आहे. अप्रतिम धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. अष्टविनायकाने खऱ्या अर्थानं
ओरंगळवाडी यांच्यामध्ये हा सामना चालू आहे. ओरंगळवाडी 11 आणि अष्टविनायक मित्र परिवार मैत्रीपूर्ण सामना जो मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. वाईट +2 एकूण 3 धावा झाल्या. 41 गोलंदाज सज्ज. वाह भूषण शिवालय चेंडू खाली असेल येथे झेल मात्र ड्रॉप होतोय आणि आपण पाहिलं भूषणला मात्र जीवदान असेल. धाव बलकाव धाव संख्या आपण पाहिलं 42 धावा. 42 धावा बनवल्या गेलेल्या आहे. मैत्रीपूर्ण सामना रंगलेला आहे. वाह बॅटचा यूज डिप्स मिडकेटचा खेळाडू चेंडूवरती असेल. 1 धाव मात्र बनवलेली आहे. 43 धावा पूर्ण. षटक क्रमांक आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक प्रगती पथावर. एकूण 5 षटकांची लढत आहे आणि गारखिंडी प्रीमियर लीग ही स्पर्धा जर पाहिली खऱ्या अर्थानं मनोरंजनचा खजिना असणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेला पाहिलं जातं. उसळी घेणारा चेंडू आहे. 3 षटकांचा खेळ मात्र येथे समाप्त झालेला आहे. 43 धावा. 18 चेंडू मध्ये 43 आहे. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12, 13 आणि 14 ह्या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं ही स्पर्धा पार पडते. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आहे. दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा आलेले आहे. सर्व कर्णधारांना विनंती करतो 3 षटकांचा खेळ झाल्या पाणी सज्ज ठेवत चला ही नोंद असेल. कारण पहा मित्रांनो उन्हाळ्याचा दिवस चालू आहे. जेल है तो कल है. 23 या धावसंख्येवरती आपण जर पाहिलं पियुष पुंगे आपण पाहिलं गोलंदाजी मार्कवर असेल. आयकुटी गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. ओ चेंडू हवेत आणि पियुषने मात्र चूक केलेली. 1 धाव. धापलका धाव संख्या जर पाहिलं 1 ने आकार घेतली. डबल 4 अर्थात 44 धावा. डबल 4 अर्थात 44 धावा मात्र धावफलका बनवले गेलेले आहे. एकूण 5 षटकांची लढत आपल्याला जी पाहायला भेटते. लुचपती चेंडू किपरच्या दस्तानामध्ये चेंडू विसवलेला आहे. ज्यावेळी मित्रांनो 5 फुट एकत्र येतात ना त्यावेळी असा सुंदर कार्यक्रम पाहायला भेटतो. आपण पाहिलं मी शिवझुंजार मित्र परिवाराला लाख लाख शुभेच्छा देईन. 7वं वर्ष आणि एक अप्रतिम आयोजन आपल्याला इथे पाहायला भेटत आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी आहे. अप्रतिम गोलंदाजी येथे खऱ्या अर्थाने पाहायला भेटते. मला माहिती आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने आमचे शेट्टी सर खेळत असताना आमचे मंडळी सर खेळत असताना ते ज्यावेळी खेळायचे त्यावेळी आवाज यायचा आणि खऱ्या अर्थाने मोठ्या आवडीनं नाव घेतलं जायचं गारखिंडी गावचं. 1 धावा. एका धावानंतर आपण पाहिलं धावफलका धावसंख्या आपण जर पाहिलं 45 धाव बनवले गेलेले आहे. शांत वातावरणामध्ये अशांत अशी लढत आहे. वाह गुडघा टेको तमाशा देखो. चेंडू जातोय सीमा रेषेला बिलॉंग करणारा हा षटकार.
51 धावा पूर्ण. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय माणिकशेठ झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस गारखिंडी यांचा खतरनाक षटकार. 51 धावा मात्र पूर्ण आहे. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला संदीपची सलामीला आलेला आहे खेळाडू आहे. हो काय चेंडू सुंदर आहे आणि डायरेक्ट खऱ्या अर्थाने हिट गेलेले फलंदाज बाद असेल. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 51 धावा आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं एकूण 8 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी आहे. चला शेवटचं षटक आपण पाहिलं. विशाल गायकवाड अर्थात बंटी गायकवाड. विशाल सर मैदानाच्या आतमध्ये असेल. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. एका षटकाचा खेळ बाकी आहे. डाव्यांचा डोंगर मात्र खऱ्या अर्थाने इथे उभा केला गेलेला आहे. क्रिप लाईव्हच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने तुम्ही लाईव्हचा आनंद घेतात. आमचे दीपक मंडे सर आणि कंपनी. गोलंदाजी मार्गावर आपण पाहिलं पुन्हा एकदा बाळाला मात्र खऱ्या अर्थाने घेतलं जात आहे. वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे 5वं षटक असेल. मित्रांनो कोणत्याही गोष्टीची आवड लागते. आपण आवड असेल तर सवड काढली जाते. सवड काढलं येत असताना मग गारखिंडी गावामध्ये अनेक क्रीडा रसिक येत असतात. हो जबरदस्त प्रहार केलाय. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय माणिकशेठ झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस गारखिंडी यांचा खतरनाक षटकार. 57 धावा मात्र धावफलक आहे. पहिल्या चेंडूवरती बाळावरती हल्ला चढवलेला आहे. हाणामारीचे षटक आहे. तुमच्या जवळ जे ज्ञानाचं वंगण आहे ते ज्ञानाचं वंगण तुम्ही दुसऱ्याला देत चला. 41 या धावसंख्येवरती संदीप खेळतोय. जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. अप्रतिम बॅटिंग. 41 लावा धावाची खेळी करतोय. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 50 धावा पूर्ण करणार का येणारा काळ सांगेल. कारण काळ आणि वेळ हा कोणासाठी थांबत नाहीये. हो यार कनिष्ठ मध्ये टाकलेला चेंडू काय सुंदर पद्धतीचा चेंडू आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. शांत वातावरणामध्ये जबरदस्त प्रहार केलाय. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. साक्षी रोड लाईन्स प्रोप्रायटर माननीय भास्करांना झिंजाड यांचा खतरनाक षटकार. हॅलो 47 या धावसंख्येवरती संदीप खेळतोय आणि 62 धावा झालेल्या आहे. काय सुंदर बॅटिंग आहे. आलेल्या संधीचं तो सोनं करतोय. मित्रांनो संधी चोर पावलाने येत असते. चोर पावलाने निघून जात असते. संधीचं सोनं करायचं असतं. आणि हा ठरलाय पहिला फलंदाज. 50 धावा षटकार माननीय माणिकशेठ झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस गारखिंडी यांचा खतरनाक षटकार.
68 धावा मात्र बनवल्या गेलेल्या आहे. 53 धाव संख्येवरती संदीप खेळतोय. 4 चेंडू मध्ये आपण पाहिलं आतापर्यंत 18 धावा आलेल्या आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय बॅटिंग केलेली आहे. ओहो जबरदस्त पुन्हा एकदा प्रहार. हा असेल पुन्हा एकदा षटकार. उत्तुंग षटकार साक्षी रोडला माननीय भास्करांना झिंजाड यांचा खतरनाक षटकार. नितीन भाई यांच्यातर्फे संदीप साठी 500 रुपये. परंतु याच मैदानामध्ये आम्ही योगेश लंके फ्रॉम निगोज यांना बऱ्याचदा धडाकेबाज खेळी करताना पाहिलंय आणि केवळ याच मैदानात नाही तर बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ऍज अ आयकॉन आयडॉल म्हणून योगेश लंके यांना आम्ही पाहतो. यानंतर होणारा सामना मळगंगा विरुद्ध साई दर्शन. रामदास शेठ उजगरे आणि भास्कर शेठ झिंजाड यांचा मळगंगा फायटर्स आणि आमचे मित्र राजू शेठ झिंजाड यांचा साई दर्शन लॉजिस्टिक या टीम मधील मॅच होणार आहे. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण टॉस साठी यायचंय. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे पुन्हा एकदा. वरंगावाडी संघाचे संघमालक मंजाभाऊ दादा झिंजाड हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. दुसऱ्या डावाला मात्र या ठिकाणी आता सुरुवात होताना पाहायला मिळेल. हे 3 दिवस जर पाहिलं तर क्रिकेट आणि क्रिकेटने भारलेले पाहायला मिळतील. बऱ्याचशा आठवणी वर्षभर आपल्या नक्कीच आपण साठवून ठेवू या ठिकाणच्या. आणि या वर्षीचा चॅम्पियन कोण होणार, या वर्षी विजेता कोण होणार. माझ्या मते प्रवीण सर, मी 7 पर्वापैकी 5 किंवा 6 पर्व कोरोना कालखंडातलं एखादा पर्व माझा मिस झाला असेल, अन्यथा 2 पर्व मिस झाली. 5व्यांदा मला संधी मिळते. आणि आता जाऊयात आपण या महत्वपूर्ण मॅच कडे, ज्या ठिकाणी विशाल गायकवाड सज्ज होतात गोलंदाजीसाठी. फलंदाजीसाठी योगेश लंके एक कोहकडी गावचे सुपुत्र आहेत, एक निगोज गावचे सुपुत्र आहेत. पारनेर तालुक्यातील 2 महत्वाची गाव आहेत, आज एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेले. मॅचला सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवर सिक्सर. वाह, मिळाल्या 6 धावा. माननीय संदीप शेठ झिंजाड, श्री गणेश फ्रेट मोअर्स यांचा दणदणीत षटकार. जशास तसं प्रत्युत्तर, टीट फॉर टॅट. काय पहिल्याच बॉलवर टोला लगावलाय. निगोज गावचा सुपरस्टार म्हणून ओळख आहे योगेश लंके यांची, परंतु गोलंदाजीमध्ये वैविध्य विशाल गायकवाड यांच्या देखील आहे. यावेळेला मात्र फाईन लेगची दिशा, लेग स्टंपच्या थोडीशी बाहेर पिचिंग होती. अगोदरच मन बनवलं होता स्ट्रोक खेळायचा, स्ट्रोक खेळला. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. 8 धावा धावफलकावर आहेत. वैभव सरांना आम्ही पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, मुलांनी सरांना पाहतोय. आज 1 वर्षानंतर तुम्हा सगळ्यांबरोबर भेटण्याची संधी मिळते पप्पू दादा. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर एक संपूर्ण जे गारखिंडी गाव आहे हे क्रिकेटच्या रंगात रंगून जाताना पाहायला मिळते, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. आता हे लहान लहान खेळाडू देखील वाट पाहत आहेत, 3-4 वर्ष थांबा, आम्ही सुद्धा मैदानाच्या आतमध्ये खेळू. आणि म्हणूनच या गावाला एक वेगळी उंची आहे. मेहनती कष्टकऱ्यांचं गाव आहे. आणखीन एक, हो 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 हो, लांब 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 लांब. नवीन बॉल घ्यायला लागतो की काय, हरून टाकला. षटकार. हा गेला षटकार. माननीय माणिक शेठ झिंजाड, जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस गारखिंडी यांचा खतरनाक षटकार. काय
काय सुरुवात केली आहे. षटकार, त्यानंतर दुहेरी धावसंख्या, त्यानंतर पुन्हा षटकार. लक्ष मोठं आहे परंतु अवघड नाहीये. 76 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि ऑलरेडी धावसंख्या जर पाहिली तर 14 झाली आहे. केवळ 3 बॉल झालेले आहेत 5 षटकांमध्ये. तर शिवझुंजार मित्रमंडळाकडून आणि गारखंडी प्रीमियर लीगच्या वतीने बैलगाडा क्षेत्रातील आयकॉन सप्त हिंद केसरी मन्याभाई यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली. खऱ्या अर्थाने त्याच्या येण्याने घाट भरत होता, घाट उभा राहत होता. त्याची बारी झाल्यानंतर घाट खाली होत होते. तर असा मन्या फटका असा धुआधार हा गेला षटकार जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोप्रायटर माणिक शेठ झिंजाड यांचा उत्तुंग षटकार. यावेळेला मात्र एक चांगला बॉल पाहायला मिळाला. थोडंसं वळवलंय इकडे. विशाल देखील आपला अनुभव दाखवण्याचा प्रयत्न करतायत. पहा, समोरच्याने जर बादशाह दाखवलं तर तुम्हाला एक्का दाखवावाच लागणार आहे. म्हणजे समोरचा जर षटकार मारतोय तर तुम्हाला तुमच्या गोलंदाजीतील जो बेस्ट आहे तो द्यावाच लागणार आहे आणि तो या ठिकाणी प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. यावेळेला आणखीन एक चेंडू थोडासा वळला खरा परंतु पंच या ठिकाणी घोषित करतायत. बाईच्या स्वरूपातील ही धाव आहे परंतु मोठा फटका नाही आला. ही जमेची बाब आहे. पॉवर प्ले 76चा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या जर पाहिली तर 15 झाली आहे. चांगली साजेशी सुरुवात या ठिकाणी केली आहे योगेश लंके यांनी परंतु मागील 2 बॉलवर मोठे फटके येऊ दिले नाहीयेत विशाल गायकवाड यांनी देखील. 2 बलाढ्य संघांमधील लढत पाहायला मिळते आपल्याला सध्याच्या घडला. अष्टविनायक गतवर्षीचे चॅम्पियन आहेत आणि त्याचबरोबर वरंगळवाडी देखील या वर्षी चांगल्या तयारीनिशी आली आहे. गोकुळ शेठ चौधरी एका बाजूला, शंकर झिंजाड, मंजाभाऊ झिंजाड, नितीन भाई झिंजाड यांचा संघ वरंगळवाडी एका बाजूला आहे. जिंकायचे प्रत्येकाला आणि पहिल्याच दिवसापासून चुरस, पहिल्याच दिवसापासून वर चष्मा कुणाचा राहणार याची सुद्धा चर्चा होईल. कोलवा टप्प्याचा बॉल होता समोर ओव्हर पिच आणि त्याचा फायदा या ठिकाणी घेतला. बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पार 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 चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय महेंद्र शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. सुरुवात तर झाली आहे. पहिल्याच षटकात तब्बल 19 धावा कुठलेल्या आहेत या ठिकाणी योगेश लंके यांनी. तुम्ही केले तर आम्ही का नाही करू शकत. आम्ही प्रयत्न करणार. 76 धावांचं लक्ष मोठं वाटतंय परंतु अशाच पद्धतीची बॅटिंग होत राहिली तर अवघड देखील नाहीये. आणि आता बॅटिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत दत्ता चौधरी. नक्कीच मॅन लॉजिस्टिक्स साठी त्यांना धावपळ करताना आम्ही पाहतो. 5व्या मजल्यावरून 6व्या मजल्यावर आणि 6व्या मजल्यावरून पण 2ऱ्या मजल्यावर. म्हणजे आता बिल्डिंग मध्ये जातात की नाही जातात मला माहित नाही. 4 वर्ष झाले दत्ता भाऊ. हा आता स्वतःची कंपनी आहे. सॉरी. माणिक झिंजाड यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी परंतु त्यांच्या बरोबरीने एकत्रित सुद्धा क्रिकेट खेळण्याचं भाग्य लाभलंय. प्रवीण येतात गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल थोडंसं बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला. प्रवीणला मात्र 2 स्पर्धा खेळाव्या लागतात. नांदूर पठार प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांचा खेळ आम्ही पाहिला आणि या ठिकाणी देखील. आणि माझ्या मते दोन्ही टुर्नामेंटला त्यांनी काहीतरी विशेष प्राइज ठेवलंय. संधीचं ब्रेसलेट. येस. नाही मामाच्या गावावर सुद्धा प्रेम पाहिजेच आणि गावावर सुद्धा त्यांचं तेवढंच प्रेम आहे. हा गेला वाईड बॉल. माननीय समाधान शेठ झिंजाड, शिवम फॅब्रिकेशन गारखंडी यांकडून वाईड बॉलची अकरण. 20 धावा धाव फलकावर आहेत. बॅटची कडा घेत बॉल मागे जाईल. ऑप्टमच्या बाहेर खेळून ठेवण्याचा प्रयत्न. 2 गावातील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पहिला मिळत आहेत. पहा चौधरी वर्सेस चौधरी मॅच आहे. दोघे हार मानायला तयार नसणार आहेत. यावेळेला आणखी थोडासा कट झाला. बॉल पिचिंग झाली त्यानंतर बॉल बाहेर कट झाला. स्वाभाविक आहे पंचांनी ते निहाळलं आणि व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. कारखिंडी गावात बैलगाडा प्रेमी देखील काही कमी नाहीयेत. नक्कीच म्हणजे बैलगाड्याच्या शर्यती म्हणजे क्रिकेट आणि बैलगाडा आणि वारकरी संप्रदाय देखील आहे. कारण गावच्या सप्त्याच्या हँडल आम्ही नेहमी पाहत असतो श्रावण महिन्यात. या ठिकाणी
यानंतरच्या सामन्याचा आपण टॉस घेत आहोत. मळगंगा 11 आणि साई दर्शन लॉजिस्टिक्स, तर दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती आहे की आपण या ठिकाणी टॉस साठी यायचे. आणि राजू जिंदाड आणि अनिल जिंदाड दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी ताबडतोब यायचे. आणि या सामन्याचा टॉस करण्यासाठी रॉयल दूध उत्पादक आणि ज्यांची एक खरी तर गारखंडी गावामध्ये वेगळी ओळख आहे, पप्पू शेठ चौधरी यांच्या शुभ हस्ते टॉस होते. पप्पू शेठ यांना विनंती आहे, या चला टॉस करतोय आपण. मळगंगा 11 आणि साई दर्शन लॉजिस्टिक्स ताबडतोब यायचे. पाहुनी मोका हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओली भेळ सेंटर, प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खणखणीत चौकार. थँक्यू. या ठिकाणी महाराष्ट्राचा बुलंद आवाज चंद्रकांतजी शेटे सर यांच्या समालोचनासाठी अनिल जिंजाड यांच्या वतीनं 500 रुपये पारितोषिक ऑनलाईन ट्रान्सफर केलेलं आहे सरांच्या अकाउंट वरती. धन्यवाद अनिल जिंजाड. धन्यवाद. अशाच प्रकारचं प्रेम नेहमीच गारखिंडीकरांचं माझ्यावर राहिलं. यावेळेला फटका बसलाय, बॉल हवेत आहे, परंतु पाहूयात त्याची लांबी किती आहे. यस, हा बॉल देखील सीमारेषेच्या पारच जातोय. 6 षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. सन्माननीय माणिक शेठ झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांचा दणदणीत षटकार. माणिक शेठ झिंजाड यांच्याकडून देखील माझ्या समालोचनासाठी विशेष पुरस्कार आलाय, त्यांचाही आभारी आहे. पहिला सामना जर बैलगाडा प्रेमी आहे आणि त्याच भाषेत सांगतो, पहिला सामना जर पाहिला तर महाराजा फायटर्सने जिंकला नाही तर फळी फोडली म्हणेल, कारण पहिला सामना त्यांनी जिंकलाय. यावेळेला चांगला फटका येतोय, स्लॉट मध्ये होता आणि फेकून दिला सीमारेषेच्या पार. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस, प्रोप्रायटर माणिक शेठ झिंजाड यांचा उत्तुंग षटकार. 38 धावा धावफलकावर आहेत. कारण क्रिकेट बरोबर थोडीशी बैलगाड्याची भाषा सुद्धा पप्पू शेठ चालेल ना? नक्कीच. कारण आताची पळीफोड झाली, अजून घाटाचा राजा व्हायचा आहे, सगळ्यात आतून आलेली बारी व्हायची आणि फायनल सुद्धा व्हायची, परंतु फायनल परवा आहे. त्याचबरोबर संतोष शेठ झिंजाड यांचे देखील मी आभारी असेल, त्यांच्याकडून देखील माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले, त्यांचं देखील मनापासून आभार. जावेत मॅचच्या दिशेने काय मॅच सुरू आहे. पहिल्या दोनही ओव्हर मध्ये 19च्या सरासरीनेच धावा आलेल्या आहेत. पहिले काही चेंडू खूप चांगले आले, परंतु स्ट्राईक वर आले योगेश लंके आणि त्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी जबरदस्त कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. टॉस होतोय यानंतरच्या महत्वाच्या मॅचचा. पप्पू शेठ चौधरी यांच्याकडून यांच्या शुभ हस्ते मात्र हा रॉयल दूध उत्पादक, कारण गवळ्यांचा सुद्धा नाद नाही करायचा. त्याचबरोबर आभारी असेल राजू दादा झिंजाड, माझे मित्र फ्रॉम PUB नावाशेवा, आणि प्रिन्स दादा म्हणजेच आमचे मित्र चौगुले साहेब, त्यांचं देखील मी आभारी असेल, त्यांच्याकडून देखील विशेष पुरस्कार आलेला आहे. मळगंगा फायटर्सने टॉस जिंकलाय, परंतु मॅच मोठी आहे अजूनही. निर्णय कळवा. मळगंगा फायटर्स धावसंख्या 2 ओव्हर नंतर झाली आहे ती 38, अजूनही 3 ओव्हर बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे ती 37. 38च पाहिजे. ऑप्शनच्या बाहेर दत्ता चौधरी यांच्या षटकारासाठी माणिक झिंजाड यांच्याकडून विशेष पुरस्कार असणार आहे. 500 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. तर या ठिकाणी धावसंख्या आपण पाहू शकता जाऊन पोहोचलेली आहे ती 40 वर, म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 36 पाहिजेत आणि 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे सोपंही नाहीये आणि अवघडही नाहीये. तर बॉलरने प्रयत्न केले तर ते कमबॅक करू शकतील. आणि बॉलिंग साठी आलेले आहेत प्रवीण, आलेले आहेत दत्ता चौधरी यांच्यासाठी. बॅकफुटला गेले, कव्हर पॉइंट, हा स्ट्रॉंग झोन आहे दत्ता यांचा, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल, जाऊन पोहोचते 41 वर आणि 41 धावा. पहा, 76 धावांचं लक्ष सुरुवातीला मोठं वाटत होतं, परंतु योगेश लंके ज्या पद्धतीने तुटून पडलेत ना, मात्र या मॅच मध्ये जाण होताना पाहायला मिळाले. मॅच रंगतदार होईल यात तीळ मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही संघ हार मानणारे नाहीयेत. औरंगाबादी हा सुद्धा चांगला संघ आहे आणि अष्टविनायक माजी जेते आहेत, त्यामुळे या सामन्यामध्ये मजा येईल.
आणि आपल्याला तेच पाहिजे. क्रिकेटचं घमासान, क्रिकेट मधील चुरस कोणी जिंकू देत, परंतु दर्जेदार क्रिकेट पाहिजे आपल्याला. अखोटप्प्याचा बॉल जास्त उसळी होती, हुक केला आणि बॉल 2 धावांसाठी. 2 धावांनी धावसंख्या पुढे गेली, जाऊन पोहोचते ती 43 धावा. 76चा पाठलाग करायचा आहे. लक्ष हळूहळू जर पाहिलं तर नक्कीच लक्षाच्या दिशेने वाटचालही होते. टायमिंग नाही साधता आला वेळेवर, चेंडू गेला शाळेवर. माननीय उद्धव शेठ चौधरी जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांच्याकडून डिक्लेरेशनच्या या धावा. मॅच जबरदस्त सुरू आहे. सलामीची जोडी. आम्ही मागील वर्षीचे विजेते आहोत सांगतायत या ठिकाणी अष्टविनायक गोकुळशेठ चौधरी आणि कंपनी. परंतु म्हणजे सँडी टीमचे कॅप्टन, परंतु वरंगळवाडी ही टीम देखील तेवढी जबरदस्त आहे. आणि इकडे सांगतायत आम्ही सुद्धा प्रयत्न करणार मॅच मध्ये येण्यासाठीचा, कारण धावसंख्या 43 झाली आहे. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 33. एकाला रोकायचं आणि एकाला ठोकायचंय. गोलंदाज रोखण्यासाठी सज्ज आहे. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे. ओ हो हो, गोशांकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू गेलाय. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे. टायमिंग नाही साधता आला वेळेवर, चेंडू गेला शाळेवर. माननीय उद्धव शेठ चौधरी जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांच्याकडून डिक्लेरेशनच्या या धावा. आता खरोखर शाळेवर गेलाय. नाही पडीवर नाही वळईवर, आता खरोखर शाळेवर. प्रवीणजी आपुलकी वाटते इकडे आल्यानंतर, म्हणून थोडस चाकोरीच्या बाहेर जाऊन सुद्धा समालोचन करतोय, समजून घ्या. यस, आमच्या गुरुवर्यांच्या गावात आलोय, म्हणजेच खूप काही आपलेपणा या ठिकाणी आहे. यावेळेला फुल टॉस, खरा बॉल नाही चालणार, चुकीला माफी नाही. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय माणिकशेठ झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस गारखिंडी यांचा खतरनाक षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय संदीप शेठ झिंजाड श्री गणेश फ्रेट मोअर्स यांचा दणदणीत षटकार. आणि 76 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी चांगली जमली आहे. 51 धावा धावफलकावर झाल्या. 50 धावांची पार्टनरशिप पूर्ण केली या दोघांनी. आणि वैयक्तिक 41 धावांवर बॅटिंग करतायत योगेश लंके, निघोजचा सुपरस्टार. मळगंगा फायटर्स आपला निर्णय कळवायचा आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. योगेश लंके यावेळेला ऑप्टमच्या बाहेर. एक चांगला चेंडू मात्र या ठिकाणी येताना पाहिला मिळाला. अंतिम चेंडू जर पाहिलं तर चांगलाच राहिला. आणि आता मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता या सामन्याला जिंकण्यासाठी. म्हणजे काही डॉट बॉल. ही पहा, ओहोर संपली. प्रायोजक जे हनुमान टूर्स अँड ट्रॅव्हल्स. प्रोप्रायटर माननीय सुनील शेठ झिंजाड. संपर्क क्रमांक 8010 720637. मळगंगाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. योगेश लंके बॅटिंग करतायत. निगोज म्हटलं तर मळगंगा देवीची खूप मोठी यात्रा निगोज मध्ये देखील, ज्याला आपण घागरीची यात्रा म्हणतो, तर त्यासाठी देखील निगोज ओळखलं जातं.
आणि त्याच निघोज गावाला बिलॉंग करणारा खेळाडू सध्या धुमाकूळ घालतोय, परंतु मॅच संपलेली नाहीये. 12-25 आहे. काही डॉट बॉल, काही विकेट वरंगळवाडीला मॅच मध्ये घेऊन येतील आणि अशाच प्रकारे बॅटिंग होत राहिली तर अष्टविनायक देखील मॅच मध्ये आहेत. त्यामुळे येणाऱ्या 2 ओव्हर खूप महत्वाचे असतील. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ गारखिंडी गावाला थोडंसं जास्तच वेळ लावले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी 3 पिढ्या क्रिकेट पाहत आहेत. सध्या खेळणारे तर आहेत, ज्यांनी अगोदर खेळलंय ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांना यानंतर खेळायचंय ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. 3 पिढ्या आनंद घेत आहेत या क्रिकेटचा, गारखिंडी गावच्या या क्रिकेटचा. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. प्रत्येक जण या क्रिकेटच्या खेळात जिंकला. कैलासवासी सीताराम दादा चौधरी यांच्या स्मरणार्थ मैदानाच्या आतमध्ये पहा, सामना रंगला. अब आएगा मजा खेल का. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. मैदानाच्या बाहेर षटकार जर आला आणि तो झेल त्या ठिकाणी घेतला गेला तर 100 रुपयाचा पुरस्कार आयोजन कमिटीच्या वतीने असेल. पारितोषिक रकमेत वाढ झाली आहे. खेळाडूं व्यतिरिक्त तो झेल घ्यायचा, खेळाडूंनी झेल घ्यायचा नाहीये. पारितोषिक रक्कम आहे 200 रुपये. मैदानाच्या बाहेर येणारा कॅच तुम्ही पकडा. 5 कॅच घेतले तर 1000 झाले. त्याच्यामुळे ही खुश खबर आहे आणि विशेष म्हणजे हे आठवणीतले क्षण असतात. मी मॅच पाहायला गेलो आणि कॅच देखील पकडली. यावेळेला ऑन साइडला खेळला. हा फटका मिड विकेटच्या दिशेने. दत्ता एक गोष्ट करतायत, स्ट्राईक रोटेट करतायत. म्हणजे मोठ्या फटक्यासाठी ते जातही नाहीये, स्ट्राईक रोटेट करतायत. योगेश यांना स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न करतायत. अजूनही जर पाहिलं तर 11 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. बॉलिंगसाठी आलेत संदीप गायकवाड. ज्या संदीप गायकवाड यांनी बॅटिंग सुद्धा जबरदस्त केली. पहिल्या डावात हाफ सेंचुरी पाहायला मिळाली, दुसऱ्या डावात सुद्धा हाफ सेंचुरी पाहायला मिळेल का याचं उत्तर येणाऱ्या कालावधीमध्ये मिळेल. संदीप गायकवाड यांना आपण पाहिलं, सध्या चर्चेत आहे पारनेर तालुक्यात, शिरूर तालुक्यात हे नाव आणि आज तेच आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेला फेकून दिला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने. आणखीन एक हवाई हल्ला. 6 षटकार. फटका असा धुआधार. हा गेला षटकार. सन्माननीय माणिकशेठ झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांचा दणदणीत षटकार. संदीप पुन्हा एकदा. यावेळेला तुमच्या बाहेरचा बॉल आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिला मिळेल. चोरस पाहिला मिळते. संदीप गायकवाड मला आठवते कारेगाव प्रीमियर लीग शिरूर तालुक्यात रांजणगाव गणपतीच्या बाजूला या खेळाडूने अक्षरशः गाजवली होती या वर्षी. धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावलेली आहे ती 58 धावा. 18 धावांची आवश्यकता अजूनही आहे आणि 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओ हो 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 हो. दांडी 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 गुल बोल. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. महत्वाची विकेट मोक्याच्या क्षणी आली आहे. मॅच मध्ये चुरस निर्माण झाली आहे. सुरुवातीला मोठी धावसंख्या उभी राहिली, असं वाटलं सहजगत्या वरंगळवाडी ही मॅच जिंकेल, परंतु त्यानंतर दुसऱ्या डावात पार्टनरशिप झाली, तुटून पडले या ठिकाणी योगेश लंके. आणि आता जर पाहिलं तर पुन्हा एकदा मॅच मध्ये टीम येताना पाहायला मिळते. एक लंके गेलेले आहेत, दुसरे प्रत्येक जण या क्रिकेटच्या खेळात जिंकला. कैलासवासी सीताराम दादा चौधरी यांच्या स्मरणार्थ मैदानाच्या आतमध्ये पहा, सामना रंगला. अब आएगा मजा खेल का.
शिवालंके यांना देखील आम्ही सीव्ही ट्रॉफी मध्ये देखील चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलंय. कामोठे परिसरामध्ये देखील चांगलं क्रिकेट खेळतात. परंतु पाहूयात आता मात्र गरज आहे या ठिकाणी महत्वाच्या क्षणी कामगिरी उंचावण्याची. 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. बॉलिंग साठी आले संदीप. बॅटिंग मध्ये तर चांगली कामगिरी केली. बॉलिंगला आले आणि आल्या त्यांनी एक महत्वाचं काम केलं ते म्हणजे योगेश लंके यांची विकेट घेतली आहे. यावेळेला आल्या पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सक्सेसफुल. शिवालंके चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओलिभे सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खणखणीत चौकार. म्हणजे अजूनही 7 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे ती 14. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक या ठिकाणी संदीप गायकवाड यांनी केलंय. मॅच गेली शेवटच्या ओव्हरमध्ये. जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर सध्या झाली आहे ती 62. मॅच जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 14. ही पहा ओहोर संपली. प्रायोजक जय हनुमान टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रोप्रायटर माननीय सुनील शेठ झिंजाड. संपर्क क्रमांक 8010 72 0637. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. मॅच कोण जिंकणार याची उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली आहे. सुपर डुपर हिट मुकाबला. चुरशीची मॅच. चुरस काय असते ते या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला जर पाहिलं तर गोकुळ शेठ चौधरी, दुसऱ्या बाजूला शंकर शेठ झिंजाड, मंजा भाऊ दादा झिंजाड, नितीन भाई झिंजाड, वरंगळवाडी 11. एका बाजूला अष्टविनायक मित्र परिवार. एका बाजूला जर पाहिलं तर संदीप गायकवाड आयकॉन आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर योगेश लंके आयकॉन आहेत. मॅच रंगली चांगली. पंच फक्त दत्ता कशा निमित्त बाहेर गेलेत आयोजन कमिटीला कळवायचं किंवा इकडे कळवायचंय. आउट. यस. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत सचिन गायकवाड. क्रिकेटला वयाची मर्यादा नसते असं म्हटलं जातं आणि सचिन गायकवाड गेली कित्येक वर्ष ते सिद्ध करतायत. आज आमचे मित्र दत्ता कोरडे यांना देखील आम्ही खेळताना पाहणार आहोत. कारण पारनेर तालुक्याचं नाव क्रिकेटमध्ये ज्यांनी अजरामर केलं अशी दत्ता कोरडे. व्हाईट बॉल या ठिकाणी सुरुवातीलाच पाहायला मिळतो आणि माझ्या विनंतीला मान देऊन सकाळी 4 वाजता बाबुळवाड्यावरून मुंबई पर्यंतचा मोटरसायकलवरचा प्रवास आनंद मुंडवे यांच्या बरोबरने माझ्यासाठी कित्येकदा केलाय माझ्या टीमच्या मॅच साठी. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी समीकरण 6 चेंडू 13. लढत पाहायला मिळते. रंगत पाहायला मिळते. प्रवीण चौधरी सांगतायत मी सोडणार नाही आणि समोरचे सांगतात आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर हलकासा लेग कटर. बॉलला होता बाउन्स. प्रवीण चौधरी सुंदर गोलंदाजी. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. अजूनही 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. एका बाजूला अष्टविनायक, एका बाजूला वरंगळवाडी यांच्यातील एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. जिंकणार कोण याची उत्कंठा आहे. सचिन यांना आपण पाहतो बॅटिंग साठी. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. लॉंग ऑनच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूची फेकी करतायत तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 4 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. 4 मध्ये 11. सचिन गायकवाड. प्रवीण ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. बॉल निघालाय सीमारेषच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा पूर्ण. तिसरीचाही प्रयत्न. ही मात्र इकडे चूक झाली. 2 गेल्या परवडल्या असत्या परंतु स्ट्राईक आता डावखुरे हाताचे बॅटर म्हणजे शिवालंके आलेत. ही थोडीशी चूक करून बसले परंतु सचिन यांचंही कौतुक करावं लागेल. मॅच मध्ये उत्कंठा आणखी वाढताना पाहायला मिळते. 68 म्हणजे अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी चेंडू बाकी येते 3 आणि धावा करायच्या आहेत त्या
8 3 चेंडू 8 धावा. एखादा मोठा फटका मॅच मध्ये आणू शकतो अष्टविनायकला. एखादा डॉट बॉल वरंगवाडीला मॅच मध्ये आणू शकतो. काय होईल शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये? 3 चेंडू 8 धावा. मॅच जबरदस्त झाली आहे. मॅच सुपर डुपर हिट. कंपल्सरी चेस हा नियम आहे, म्हणजे या 3 चेंडू मध्ये 8 धावा या कराव्याच लागणार आहेत. शिवालंके, प्रवीण चौधरी. फुलटॉस बॉल, चुकीला माफी नाही. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोप्रायटर माणिक शेठ झिंजाड यांचा उत्तुंग षटकार. स्ट्राइक रोटेट केली, शिवा स्ट्राइकला आले, त्यानंतर षटकार आलाय. या छोट्या छोट्या गोष्टी असतात, खूप महत्वाच्या असतात, परंतु मॅच संपलेली नाहीये. प्रवीण चौधरी हार मानणारे खेळाडू नाहीयेत, फायटर आहेत. 2 चेंडू आणि 2 धावा या कंपल्सरी करायच्याच आहेत. काय होईल पाहायचंय. सगळ्यांच्याच नजरा या मॅच वर लागलेल्या आहेत. कारकिर्दी प्रीमियर लीगचा दुसरा सामना रंगलाय. पहिल्या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय. शिवा बॅटिंग साठी सज्ज आहे, परंतु कारकिर्दीचा प्रवीण सांगतोय मी काही मॅच सोडण्याला तयार नाहीये. ओहो, तेच पाहायला मिळाला. चांगला बॉल. ओ, एकाच बॉलवर पहा काय काय या ठिकाणी घडताना पाहायला मिळतंय. आणि ओ, मॅच गेली आहे शेवटच्या बॉलवर. कदाचित डायरेक्ट हिट झाला असता, पहिल्याच त्या 2 धावाही राहिल्या असत्या आणि बॅटिंगला नवीन बॅट्समन आला. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे, साईराम उद्योग समूह. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त थरार आहे. कंपल्सरी चेस हा नियम आहे, म्हणजे एक धाव ही करायचीच आहे. पोपटजी राजदेव साहेब नांदूर पठारवरून या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. नक्कीच नांदूर पठार प्रीमियर लीग नुकतीच पार पडली आणि मलाही एक दिवस समालोचन करण्याची संधी मिळाली. त्यांचे आगमन झाले, आम्ही हार्दिक असं स्वागत करू. आणि 1 चेंडू आणि 1 धाव. काय मॅच रंगली आहे पहा. कधी कधी 1 बॉल 6 1 बॉल 4 सोपं असतं, परंतु 1 बॉल 1 सोपं नसतं. परंतु संधी दोघांनाही आहे. 50-50 आहे. गारकिंडीकर, मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी टाळ्या होऊन जाऊ देत. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. क्रिकेटच्या खेळात जिंकला. कैलासवासी सीताराम दादा चौधरी यांच्या स्मरणार्थ मैदानाच्या आतमध्ये पहा, सामना रंगला. यस, रंगलाय सामना. कुणाच्या बाजूने जाईल? अष्टविनायकच्या की वरंगवाडीच्या? प्रवीण चौधरीच्या की शिवा लंकेच्या? शिवा की प्रवीण? प्रवीण की शिवा? वरंगवाडी की अष्टविनायक? अष्टविनायक की वरंगवाडी? शेवटचा बॉल, फुलटॉस, चुकीला माफी नाही. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. सन्माननीय माणिक शेठ झिंजाड, जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांचा दणदणीत षटकार. कासून झाली, शेवट मिली पॉइंट वर झाली. आम्हीच पडणार सगळ्यांना भारी. 1 नंबर मध्ये येणार आमची बारी. सगळेच जण म्हणतात अष्टविनायक मित्र परिवार